शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या सध्या जोडल्या गेल्या आहे। सुषमाताई, जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत। उद्या ही सुनावणी होते, अत्यंत महत्त्वाची दोन्ही पक्षांसाठीची ही सुनावणी आहे। पक्ष कुणाचं, शिवसेना हे नाव कुणाचं, काय तुम्हाला वाटतं या संदर्भात काय होऊ शकतं? सुनावणी ही अत्यंत महत्त्वाची आहे हे खरं आहे, पण ती उद्या होईल का नाही याबद्दल शंका आहे। कारण एवढ्या तारखा याच्यात पडलेल्या आहेत, इतक्या माननीय न्यायाधीशांच्या नियुक्त्या आणि त्यांच्या कारकीर्द संपलेल्या आहेत की त्यामुळे आता उद्या होणाऱ्या सुनावणीत ही सुनावणी होणार की पुन्हा फक्त नवी तारीख मिळणार हे अजूनही स्पष्ट होत नाही। मात्र सुषमा ताई, दरवेळेस अंतिम सुनावणी असं म्हटलं जातं, मात्र अंतिम निकाल कधी येणार आणि तो कसा असणार हे अजूनही अनुत्तरितच दिसतंय। मी ते म्हटलं ना की त्या दामिनी चित्रपटातल्या वकिलासारखा सगळा खेळ चालू आहे, तारीख पे तारीख आणि आम्ही आपले जनता बिचारी ससे होलपट चालू आहे। या सगळ्यांमध्ये आता पहिली टर्म तर आमदारांनी उपभोगून झालेली आहे, दुसऱ्या टर्मला उजळ माथ्याने ते निवडणुकीला उभे राहिले, निवडून आले आणि अजूनही दुसऱ्या टर्म मध्येही जवळपास आता 1.5 वर्ष संपत आलेलं आहे, त्याचे निधी वापरले गेलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या गोष्टी कोर्ट कशा कन्सिडर करणार आहे हे सुद्धा बघणं औत्सुक्याचं असेल, कारण हा निकाल एका अर्थाने बाजूने लागणार आहे, विरोधात लागणार आहे आम्हाला कल्पना नाही, पण जो काही निकाल लागणार आहे तो बेंचमार्क असणार आहे एवढं नक्की। बरं ताई, या निकालाचा मग महापौर पद निवडीवर काही परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटतंय? नाही, मला असं काही वाटत नाही, कारण महापौर पद आणि त्याची सगळे कॅल्क्युलेशन्स कम्प्लिटली वेगळे आहेत आणि निवडणुका आता होऊन गेलेल्या आहेत, त्यामुळे आता त्याचा याच्यावरती काही परिणाम होण्याचं काही कारण नाही। न्यायालयाकडून अपेक्षा आहे अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला? नाही, फार अपेक्षा नाहीये, आम्ही लढतोय, आम्ही लढत राहू। जी, आता औपचारिकता म्हणून ज्या काही कायदेशीर कारवाया आहेत त्याला आम्ही सामोरे जाऊ। जी, सुषमाताई, खूप धन्यवाद तुमच्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।